नमस्कार. मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज आहे रविवार आणि आज आम्ही स्टार्ट करतोय, समजा जो रविवार आहे तो फोडणी भाताने नाश्ता. आणि आज स्पेशल होय, भात शिल्लक राहिला, आरवने भात खाल्ला नाही. आणि उद्याने आजच मम्मी आमची दिवशी करणार आहे सगळ्यांसाठीच, कारण हे लोक आज चाललेत बाहेर फिरायला. कार्यक्रम आहे वास्तुशांती आहे तर तिकडे जाणार आहेत. मावशी येणार होती रात्री पण ते पण राहिलं तिचं. आता मम्मी दिवशी करणार आहे. दिवशी कशी बनते तेही दाखवते मी तुम्हाला. आज भरपूर वर्ष आधी तो व्हिडिओ शेअर केला होता. चंदगडी स्पेशल पदार्थ दिवशी आहे, कारण मम्मी त्यांच्या ओळखीमध्येच एकट्या मुलीची डिलेव्हरी झाली, मग तिकडे पण द्यायचं आहे. आणि डिलेव्हरी झाल्यानंतर जास्त करून देतात पदार्थ, चांगला पचायला हलका म्हणूनच देतात ना इकडं. म्हणून मग चला आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि आजचा ब्लॉग जो आहे तो संपवतो. सुरू तरी होते. दिवशी हा अस्सल चंदगडी पदार्थ निव्वळ तांदळाच्या पिठापासून केला जातो. आता मम्मीने काय केलंय, इथे 3 तांबे पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकले आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आपण मोदकांसाठी जे करतो ना तर तशाच पद्धतीचा आहे, काहीच फरक नाही, फक्त तांदळाच्या पिठामध्ये फरक आहे. आपण आंबेमोहर तांदूळ वगैरे घेतो मोदकाचं पीठ करताना, तर इथे कोणत्याही तांदूळाचं पीठ चालतं. आता आम्ही जे भाकरीचे पीठ असतं तर ते रेशनच्या तांदळाचं असतं. थोडा वेळ उकळू द्यायचं आहे पाणी. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये मावेल एवढं तांदळाचं पीठ घालायचं. तुम्ही मोदकासाठी जशा पद्धतीनं पीठ बनवतं तर त्याच पद्धतीनं बनवायचं आहे. आता इथे उकळलेलं आहे पाणी आणि याच्यामध्ये आता मम्मीला कसं हात बसलेला आहे त्यामुळे ती अंदाजानं असं घेते, ती मोजून वगैरे असं घेत नाही कुठल्या गोष्टी प्रमाणात, तर ते अंदाज असतो त्यांचा. तर ती मला सांगते की अंदाजानं आपण टाकायचं, तर ते आपल्याला समजणार नाही. तर मोदकासाठी जसं आपण करतो ना प्रमाण घेतो तर त्याच पद्धतीने प्रमाण घ्यायचं आहे. तर ती आपलं असं डायरेक्ट ओतून टाकते. आणि हे रवी जो आहे, रवीच्या उलट्या साईडनं मी लहानपणापासून जेव्हा बघते दिवशी करताना तर ते ह्याच पद्धतीनं ढवळते रवीनेच, आणि ते तिला बरं पडतं खूप. माझी आजीसुद्धा दिवशी फार छान करते, मावशीसुद्धा खूप छान करते, आणि आमच्या घरामध्ये हा पदार्थ खूपच फेवरेट आहे. पप्पांना दिवशी प्रचंड आवडायची. तर आज तर दिवशी खाताना ती आठवण आली. मम्मीला म्हटले सुद्धा मी की मम्मी पप्पांना दिवशी खूप आवडायचे ना गं म्हणून. तर मग हे आता पूर्ण तिनं मिक्स केलं आहे आणि त्याच्यानंतर 5 मिनटं तिनं झाकण ठेवल्यानंतर आता तिनं पीठ मळायला घेतलेलं आहे. जसं आपण मोदकासाठी मिळतो तसंच, पण थोडंसं हे घट्ट होतं. मोदकाचं कसं आपण थोडंसं पातळ टाईपमध्ये करतो, एकदम पण नाही. पण इथं जसं आपण गोल फिरवावं लागतं, बऱ्यापैकी मोदकासारखंच असतं. मग तेलामध्ये बोट बुडवून अशा पद्धतीने आतमध्ये दाब द्यायचा गोळा करून घेऊन पिठाचा, आणि त्याला शेप द्यायचा. तर हा नारळाची जशी करवंटी असते तर तशा पद्धतीने शेप दिला जातो. त्यानंतर भांड्यात ठेवून वाफवून घेतले जातात. आता पॅकिंग करायचं म्हटलं की अजून डोकं उठायला लागलंय माझं, कारण काय घेऊन जायचं हेच समजत नाही आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी, ह्या बॉक्समध्ये मी माझं सगळं ज्वेलरी हे ते सगळं भरलं होतं आणि त्यातला काही एवढा उपयोग झालेलाच नाही आहे. तर ते करते आता म्हणताय तर पूर्ण रुटीन परत सुरू होणार आहे. जसं की आरूचं स्कूल, सचिनचं ऑफिस, माझं घरातली कामं, युट्यूबची कामं, त्याच्यानंतर पावसाळा पण सुरू होते. ट्रॅव्हलिंग तरी खूप लोकांचं झालेलं आहे, पण ह्या सगळ्यामध्ये मी एक गोष्ट सॉर्टेड होते, ती म्हणजे माझ्या केसांच्या बाबतीत आणि माझ्या स्किनच्या बाबतीमध्ये. स्कार्सच्या बाबतीमध्ये मी क्युअर स्किनकडून ट्रीटमेंट घेतलेली आहे 2021 पासून, आणि तिथले सर्टिफाईड डर्मेटॉलॉजिस्ट म्हणजे आता सुद्धा माझा फॉलोअप होतो मंथली. मी घेतेच, म्हणजे काही यूज जरी नसेल तरी सुद्धा मला काही जरी प्रॉब्लेम असला तरी सुद्धा मी फॉलोअप करून घेतेच की बघा ते अजून काही इश्यू आहे का. कारण घरात बसून घर बसल्या मला सगळ्या गोष्टी करतात. कुठेही जाऊन अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही, कुठेही जाऊन पैसे खर्च करण्याची, ट्रॅव्हलिंग करण्याची गरज नाही. फक्त किटचे पैसे मला पे करावे लागतात जर ते मला पाहिजे असेल तर. नाहीतर मी फक्त फॉलोअप घेते आणि बाकीच्या गोष्टी शेअर करते. जसं मला टिप मिळतात, मी दिवसा काय खाल्लं पाहिजेत, कोणत्या गोष्टी मला मेंटेन केल्या पाहिजेत, तब्येत मेंटेन राहते, आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात. मेन पिगमेंटेशन किंवा एजिंग ह्या गोष्टी आता जसं जसं आपलं वय वाढतं तसं होतातच, पण स्किन प्रॉब्लेम, हेअर प्रॉब्लेम सुद्धा होतात, हॉर्मोनल चेंजेस होतात, प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा होतात, किंवा बाकी सगळ्या गोष्टीमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही क्युअर स्किन ॲपवरती डॉक्टरांशी करू शकता कन्सल्ट, आणि कन्सल्टेशनमध्ये ते तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशन देतात. तुमचं फेस ॲनालिसिस, हेअर ॲनालिसिस केलं जातं, त्यानुसार तुम्हाला प्रोडक्ट सजेस्ट केले जातात. तुम्हाला ते सूट झाले नाही तर तुम्हाला चेंज करून दिले जातात.
या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये होतात. तुम्हाला फक्त किटचे पैसे पे करावे लागतात. तेही जर माझा कुपन कोड तुम्ही हाऊस क्वीन 100 यूज केलं तर तुम्हाला 100 रुपीजचा डिस्काउंट मिळून जाईल. पिन कमेंट मी करून दिलेली आहे. ॲपचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहेत. तर मग ह्या गोष्टी होऊ शकतात. खूप सारे प्रोडक्ट्स जेव्हा तुम्ही म्हणजे जेव्हा एखादी ट्रीटमेंट तुम्ही स्टार्ट करताय तर ती ट्रीटमेंट कंटिन्युअसली तेच प्रोडक्ट कंटिन्युअस राहत नाही. आता मला जे 2021ला सजेस्ट केलेले तर तेच आता पण राहतील असं नाही, कारण तेव्हापासून तो सुधार होतो आणि ते प्रोडक्ट्सची क्वांटिटी किंवा ते प्रोडक्ट्सचा जे परिणाम असतो तर तो थोडासा कमी केला जातो आणि तुम्हाला दुसरे प्रोडक्ट सजेस्ट केले जातात आणि ते सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट सजेस्ट करतात. तर नक्कीच तुम्ही घर बसल्या तुम्हाला हे ट्रीटमेंट मिळू शकते. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आणि स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, कारण बाहेर जाऊन काम करून आपण येतो, दिवसभर आपण ऑफिसमध्ये असतो, एवढं हेक्टिक आपलं स्केड्यूल असतं, आपण इतक्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि स्वतःकडे लक्ष मात्र देत नाही. तर का देऊ नये? डायरेक्ट आपण जेव्हा कुठल्या कार्यक्रमात मेकअप करायला जातो तेव्हा आपली स्किन तेवढा तो मेकअप सूट करत नाही मग स्किनला आणि तो प्रॉब्लेम होतो. नेहमी मी जेव्हा मेकअप करते तेव्हा मला तुम्ही विचारता की मेकअप प्रॉपर दिसतोय नसे, तर स्किन केअर चांगलं ठेवला तर मेकअप सुद्धा कमी लागतो आणि तुमच्या चेहऱ्याशी सुद्धा छान मॅच होतो, कारण चेहरा हायड्रेट राहतो. चांगलं पोषण मिळालं असतं, चांगले प्रोडक्ट्स तुम्ही वापरलेले असतात. नक्कीच ट्राय करावं एकदा तरी, कारण मला जेव्हा जेव्हा कोणी भेटलं ज्यांनी क्युअर स्किन ॲप वापरलेला आहे आणि ज्यांनी कोणी मला भेटले आहेत तर ते मला सांगतात. मी मध्ये सुद्धा शेअर केलं होतं की हा मला फायदा पडतो, पण डॉक्टरांनी जशा पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला ते कॅरी करावं लागतं. त्या सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात. जसं मी आत्तासुद्धा काही प्रॉब्लेम जरी नसेल तरी मी मंथली फॉलोअप हा घेते, कारण ती आता मला हॅबिट झाली, सवय झाली त्या गोष्टींची. तर मग ठीक आहे, तुम्हाला डिटेल्स तरी देईल. आता मी हे सगळं आवरून घेते. मम्मी हाक मारेल मला दिवशी झाली की, तर पेटपूजा सुद्धा करते. आता ते सगळे लोक जाणार आहेत आज बाहेर. मला तर काही जायची इच्छा नाही, कारण मला थोडासा लो बीपीचा प्रॉब्लेम आज जाणवतोय. वातावरण पण चेंज झाले, खूपच चेंज झाले. तर मग बघूयात. मी थोडंसं काम आवरलं आणि त्याच्यानंतर मम्मी बोलली की दिवशी तयार झालेत. भुर्जी आणि दिवशी सुख. खरंच सांगते, ही इतकं भारी आणि इतकं टेस्टी लागतं ना. तर हे जी दिवशी आहे तर त्याच्यामध्ये भुर्जी अशी भरायची आणि खायची. तोडूनही तुम्ही खाऊ शकता, पण अशी भरून खाण्याची जी मजा आहे ना तर ती कुठेच नाही. तर त्याच्यात दिवसभर मी आराम केला होता आणि पूर्ण संध्याकाळी मग मी बॅग पॅकिंग करायला घेतली. गावाकडे येताना म्हणजे मुंबईवरून जेव्हा आम्ही आलो होतो यात्रेसाठी, तर तेव्हा खूप सामान होतं आमच्याकडे. खूप सगळ्या लोकांचे कपडे होते. तर झालं काय, सचिन जाताना एकच बॅग घेऊन गेले त्यांची आणि बाकीचे जे बॅग होते ज्याच्यामध्ये घरातलं काही सामान होतं, अजून काही कपडे होते, आहेराचे थोडेफार कपडे होते. तर त्यामुळे बॅगा जास्त राहिल्या, कपडे कमी राहिले त्याच्यामध्ये, पण बॅगा जास्त झाल्या आणि त्या सगळ्या मी इकडे कोवाडला येताना घेऊन आले. आता माझ्याकडे हा टास्क होता की एवढ्या सगळ्या बॅगा मी एकटी कॅरी करू शकणारच नाही आहे, कारण मुंबईला जाताना एकतर ट्रॅव्हल्स किंवा मग एकतर प्रायव्हेट कार करून जाणं बरं पडतं. त्यातल्या त्यात ट्रॅव्हल्स ओके पडते, कारण संध्याकाळची आम्ही कधीही ट्रॅव्हल्स पकडतो. बरोबर 10 ते 12 तास लागतात कंप्लीट. आणि जर कार करून जायचं म्हटलं तर 9 तासामध्ये पोहोचतो. पण प्रॉब्लेम काय होतो की कंटिन्युअसली बसून आणि मध्ये जरी आपण स्टॉप घेतला, रेस्ट घेतली तरीसुद्धा त्रास हा होतोच आणि एवढी लांबची जर्नी नको वाटते. मग त्याच्यापेक्षा ह्यावेळी आम्ही काय केलं की एकतर वेळाने निघणार होते मी मुंबईला यायला, त्यामुळे सचिननी फ्लाईटचीच तिकीटं बुक करून दिली होती. कारण कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा आता दररोज सुरू झालेली आहे आणि आम्हाला ट्रॅव्हल्सला जे लागतात पैसे जेवढे लागतात ते 500-600 रुपये मागे पुढे होतात. जर तुम्ही खूप आधी बुक केला जर फ्लाईटचे तिकीट तर ते बरं पडतं. जर आता अर्जन्सीमध्ये बुक करायला गेलं तर 7,000-8,000कडे जातं. आम्हाला नॉर्मली आता आरवला आणि मला दोघांची म्हणून 5,000 झाले, म्हणजे 2,500. नॉर्मली ट्रॅव्हल्सला आम्हाला 1,700 ते 1,800 रुपये जातात. तर त्याच्यामध्ये एक 600-700 रुपये एक्स्ट्रा गेले आणि मग त्यांनी बुक करून दिली. ते बरं पडेल आम्हाला म्हणून त्यासाठी म्हटलं ते. आणि तिथं आणि ते वेटचं पूर्ण एवढंच वेट घ्या तेवढंच वेट घ्या, त्याच्यामुळे कधी कधी नकोच वाटतात त्या गोष्टी. आपण ट्रॅव्हल्सने गेलेले बरं वाटतं. मग यामुळे मी काय केलं की कपडे जे आहेत एक्स्ट्राचे, तर आधी पण माझं असंच होतं की जे कपडे एक्स्ट्राचे तर ते इथेच ठेवूयात गावाकडे आणि नेक्स्ट टाईमला येताना तो गोंधळ नको. कारण दरवेळी मी असं ठरवते, खरं येताना बॅग भरूनच घेऊन येते. म्हणून ठरवलं की 2 मोठ्या बॅग ज्या आहेत त्या इथे कोवाडमध्येच ठेवायच्या, म्हणजे नेक्स्ट टाईमला येताना कपडे घेऊन येण्याचा प्रॉब्लेम नको आपल्याला. त्यामुळे बऱ्यापैकी जे कपडे वेस्टर्न असतील किंवा एथेनिक असतील, ट्रॅडिशनल असतील, तर असे थोडे थोडे कपडे मी कोवाडमध्ये ठेवून देण्याचा निर्णय घेतला. आणि ह्या 2 मोठ्या बॅगा ज्या आहेत त्यामध्ये ते कपडे भरले आणि बाजूला ठेवून दिले. त्यानंतर आरवची बॅग भरली, माझी बॅग भरली आणि काही प्रोडक्ट्स जे आहेत ते माझे आता
प्रमोशनचे काही प्रोडक्ट्स येतात तर मी ते गावी आल्यानंतर गावी काही मैत्रिणी किंवा मम्मीच्या मैत्रिणी असतील किंवा कोणी असेल ओळखीचं तर त्यांना हवे असतील तर ते देऊन टाकते. आणि माझ्याकडे जे आहेत माझे पर्सनल म्हणजे प्रत्येक ब्रँडचे कुठले ना कुठले पर्सनल फेवरेट असतात तर ते ठेवते. त्यामध्ये सनस्क्रीन असते किंवा बाकी गोष्टी. आणि यामध्ये मी माझे काही ज्वेलरी म्हणजे जे आपण इमिटेशन ज्वेलरी असतात त्याही घेऊन आले होते की कार्यक्रमात वगैरे लागतील. पण नेहमीच माझं असं होतं की घेऊन येते ढीगभर आणि वापरते कणभर अशा पद्धतीने. तर ह्यावेळी म्हटलं की राहू देत मरू देत तिकडे, त्याच्यामुळे ते बाजूला काढलं सगळं. आणि त्याच्यानंतर ते प्लास्टिक बॉक्समध्ये जे नको होते माझे बॅग्स जे आहेत ते इथं ठेवावं वाटत होते तर त्या ठेवल्या. त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या आणि एकदा सगळं साफसफाई केली. मला छान अशी एक साडी रिसीव्ह झालेली आहे, जिने मला गुढीपाडव्या दिवशी एक साडी पाठवली होती, मी नेसली होती, तर तिनेच एक पाठवलेली आहे. रीत कला क्रिएशन. अशी छान तिने साडी पाठवली आणि साडीचा जो काठ आहे वरचा पूर्ण, तर तिथं सौभाग्यवती भव अशी पूर्ण बॉर्डर आहे. टिश्यू सिल्कमध्ये साडी आहे ही. आणि खालच्या साईडला पण तिने बॉर्डर केली अशी. आता थोडीशी तरी फुगणार साडी नेसल्यानंतर, पण काठ जे आहेत, जे ही बॉर्डर आहे ना, तर ती हेवी आहे थोडी, त्याच्यामुळे ही बसू शकेल नीट. आता नेसल्यानंतरच समजेल. आजचा जो हा ब्लॉग आहे तो इथेच संपतो, कारण मुंबईला जाण्याची धावपळ आणि इथे पाऊस पण खूप पडतोय आता. त्यात आमच्या इकडे तिकडे घरातली कामं आणि बाकीच्या गोष्टी याच्यामुळे ब्लॉग्स खूप छोटे छोटे बनवलेत मी ह्यावेळी. पण आता मुंबईला गेल्यानंतर प्रॉपर ब्लॉग्स येतील. आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा आधीच खूप येतात. मला तर वाढदिवस उद्या आहे माझा. परवा दिवशी बुधवारी मी चालले मुंबईला, मग त्याच्यामुळे मी आधीच सगळं पॅकिंग वगैरे करून ठेवलं. आणि थोडी तब्येत कमी जास्त असं हे झाल्यामुळे लवकर म्हटलं पॅकिंग वगैरे आवरून हे करून ठेवूयात नंतर. आणि परत कारण वातावरणात सरळ पावसाळा आणि इतकं थंडी वाटते इथे, भयानक म्हणजे भयानक थंड वाटते. असं रात्री आम्ही काय म्हणतात ब्लँकेट घेऊन झोपायला लागलो, इतकं वाईट थंड वाटतं मेन म्हणजे. आणि टेकावर घर असल्यामुळे अजून प्रॉब्लेम येतो. तर मग ते थोडंसं वातावरण चेंज आणि ते आणि टेन्शन की मुंबईला जातानाच बरोबर आजारी पडायचं नको म्हणून. तर मग चला, परत मी छानसा व्हिडिओ घेऊन भेटते. बाय बाय.